तर एक मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. दुपारचं सत्र आहे, रणरणत ऊन आहे आणि या रणरणत उन्हामध्ये नक्कीच कदाचित फलंदाजांना पोषक हे वातावरण ठरू शकते. गोलंदाजीसाठी मारक आणि फलंदाजांना तारक असे वातावरण नक्कीच पहिल्या चेंडू पासून आपल्याला रंगत पाहायला मिळेल, चुरस पाहायला मिळेल, यात शंका नाही. चला पहिले षटक घेऊन येते गोलंदाज गणेश. पहिले षटक पॉवर प्लेचं. अविन स्ट्राईक साठी सज्ज, बिनधास्त नौशा करेनला. बघा सुरुवात कशा रीतीने केली जाते. हे षटक दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. गणेश लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना पहिला चेंडू शपल क्रॉस झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. फक्त एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. धावचीचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न केला जात नाही. गणेश पुन्हा एकदा आवलतोय. पुन्हा एकदा क्रॉस झाला होता फलंदाज. इथे धावची संधी आहे. थेट फेक होते का बघूया. यष्ट्यांवर आदळलेले आहे का. लेग बायची खूण येते. अवांतर एक धाव. मात्र इथे कुठल्या प्रकारे धोका नाही फलंदाज बिंदास याला. असं वाटलं होतं की कुठेतरी चेंडू यष्ट्यांवर आदळलेला आहे. मात्र आताला स्पर्श झालेला होता यष्ट्यांचा किंवा काहीतरी तिथे चुकी घडली गोलंदाजाकडून आणि तिथे नाबाद ठरवलेले आहे पंचांनी. अतिशय दक्ष पंचगिरी सकाळपासून आपल्याला पाहायला मिळाले. मग पंचांच्या भूमिकेत अनिल वाघेला असो, तर सुनील शेळके थेट प्रक्षेपणाच्या द्वारे सामन्याचा आनंद लुटत आहेत. त्यांच्याकडून आयोजना नियोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि खास करून चौथाईरवा मानकोली संघाला शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद शेळके सर. आपण युट्यूबच्या माध्यमाने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. समालोचकांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. गणेश पुन्हा एकदा. आता मात्र स्विच हिट काय झालंय तिथे. हिट विकेट. हिट विकेट झालेला आहे. फलंदाज पूर्ण स्पर्धेमध्ये हा पहिला हिट विकेट झालेला फलंदाज आहे अविन. नक्कीच बॅलन्स स्वतःचा त्यांना सावरता आला नाही. तोल सावरता आला आणि यष्ट्यांना स्पर्श केलेला आहे शरीराने. पंचांनी बाद ठरवलेल्या या फलंदाजाला. अविन एक वेगळा प्रयत्न करायला गेले आणि ते अंगाशी आलेले आहे. बाद झालेले आहे. चेंडू तर सीमा पार गेला होता. जर बरोबर त्या चेंडूला त्यांनी दिशा तर दिली होती मात्र स्वतःचा तोल सावरू शकले नाही आणि स्वतःच्या 4 धावांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे आणि एक महत्वाचा गडी सुद्धा गमावलेला आहे.
प्रमोद यष्टीरक्षक प्रमोद येतोय. बघूया. प्रमोद यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ख्याती आहे या खेळाडूची. मात्र या अगोदरच्या सामन्यात त्यांनी गोलंदाजी करताना सुद्धा त्यांना आम्ही बघितलं. एक फलंदाज बाद सुद्धा त्यांनी केला होता आपल्या नावावर. चला आपण जरा थोडेसे हे करा, घाई करा. गणेश प्रमोद साठी बघूया. खाते उघड करायचे प्रमोद याला. आता खेळपट्टीवर दाखल झालेला फुलटा चेंडूला मिडऑफच्या दिशेने हलकेच खेळून काढलेला. एकच धाव पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकदम सौम्य अशी शांत सुरुवात झालेली आहे. अजूनही मोठा फटका आलेला आहे, बाउंड्री आलेली नाही. गणेश लो फुलटा चेंडू पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकेरी धावे व्यतिरिक्त काही नाही तिथे पाहायला मिळणार. धावसंख्या 6 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त 6. तारीफ करावी लागेल गणेशाच्या गोलंदाजाची. म्हणून दादा भोईर जर आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 6 धावा पॉवर प्लेचे षटक होतं. हे घडण्यामागचं कारण काय असावं? पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज आणि संघटनेकडे विश्वास, त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाज, अतिशय अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी आपण पाहिली गोलंदाज गणेशाची. आणि हेच एकमेव कारण ठरलं की या चालू षटकारामधून ज्या धावा हव्या होत्या त्या मात्र जमत आल्या नाही. ते चौथा हिरवा मानकुली ए या संघाला. नक्कीच गणेश यांच्या गोलंदाजी तारीफ करावीच लागेल. त्यानंतर मात्र दोष द्यावा लागेल त्या फलंदाजाला ज्याने स्विच हिट खेळताना स्वतःला बाद करून घेतलं हिट विकेटच्या रूपाने. आणि त्याचा परिणाम नक्कीच जाणवला की षटकांती धावा एकदम कमी झालेल्या आहेत. नवीन गोलंदाज येतोय गणेश ज्युनियर. गणेश सिनियर च्या कामगिरीनंतर गणेश ज्युनियर पुढे सरसावर खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेवटच्या क्षणी आपल्या फटक्यामध्ये बदल केलेला आहे. फक्त कट केलेले चेंडूला आणि 2 धावा बिनधाशाच्या खात्यामधून. धावफलकार धावसंख्या होते ती 8. बघा जर आपण बघितलं तर पहिल्यांदा विचार वेगळा होता फटकेबाजी करण्याचा. मग त्यानंतर चेंडूचा रोग बघून अचानक फटक्यामध्ये बदल केलेला आहे बिनधाशाने. गणेश पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. पॉइंटच्या दिशेने जोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहे तोपर्यंत चप्पल रनिंग बिटवीन द विकेट आणि ते 2 धावा अगदी सहज पूर्ण. आटा कुठेतरी क्षेत्ररक्षकांना थोडस हलवून सोडलेलं आहे या दोन्ही फलंदाजांनी, बिंदास आणि प्रमोद याने. कधीपासून क्षेत्ररक्षक एकदम बिनधास्त होते कारण त्यांचे गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत होता. क्षेत्ररक्षकांना काही तिथे कष्ट करावे लागत नाही. आता मात्र फलंदाजांनी मनसुबे बदललेले आहेत. बघा आता मात्र डीप पॉइंटला कट केलाय चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण, तारीफ करण्यासारखं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतील आपल्याला. धावसंख्या 11. या आई जोगेश्वरी जून अंदुरकी संघाचे जर आपण टीम स्पिरिट बघितलं, बघा तंदुरुस्ती बघितली, जोश बघितला तर एक प्रशंसनीय आहे. एकच जेमतेम एकाच वयातील हे खेळाडू वाटत आहेत. फुलटा चेंडू भिडकावून देण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन सीमारेषेकडे जाते. गणेश त्याच्यावर झेपावते. जोपर्यंत गणेश चेंडूला फेकी करतोय तोपर्यंत अगदी सहज 2 धावा प्रमाद आपल्या खात्यामध्ये जमा करतोय.
आता कुठे सामन्यामध्ये याला सुरुवात झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये थोडासा सौम्य खेळ झाला. आता मात्र इथे इरादे बदललेले आहेत, मनसुबे बदललेले आहेत, रणनीती बदललेली आहे प्रमोद आणि बिंदास यांनी. पुन्हा एकदा गणेश ज्युनियर प्रमोद साठी विकेट, पुढे सजार घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू होतो. आता वाईडीच लॉंग ऑनला गणेश चांगला त्याच्यावर येतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बिंदास सुरक्षित, अगदी सुरक्षित 2 धावा पूर्ण केले जाते. ज्या दुहेरी धावेने धावसंख्या 15. सिद्धिविनायक अंजूर संघ खेळ बघून घ्यायचा आहे दोन्ही संघांचा. याच्यातून विजेता संघ याच्याशी आपल्याला 2-2 हात करायचे आहेत. आपण तोपर्यंत वॉर्मअप वगैरे करून तंदुरुस्त राहायचं आहे. लगेच आपण मैदानामध्ये उतरणार आहात. चांगला खेळ केलेला आहे सिद्धिविनायक अंजूर संघाने. पहिल्या सामन्यात सुरुवातीच्या सामन्यात स्थानिक संघाला पराभूत केलं, त्यानंतर वडूनगर संघाला पराभूत केलं. पुढे सरसर खेळण्याचा प्रयत्न, कॉल बिहाइंड आणि चेंडू मात्र अगदी सुरक्षित पकडतो एसटी रक्षक. फलंदाज प्रमोद माघारी. धावसंख्या थांबलेली 15 ह्या धावसंख्येवर. तर 2 षटक संपलेले आहे आणि धावगती कुठेतरी रोडावलेली आहे, कारण 15 धावा धावफलकावर आहेत. ह्या धावा म्हणजे चौथ्या मानकोली ए संघाला त्यांच्या फलंदाजीच्या स्तर बघितलं तर शोभण्यासारखे नाहीत. मात्र आता खेळ नक्कीच बदलू शकते, कारण सॅक माली मैदानामध्ये येत आहेत. सचिन माली, बघूया काय घडतंय काय बिघडतंय, इथून कशा रीतीने खेळाची परिस्थिती बदलते हे आपल्या समोर घेऊन येत आहेत आमचे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर. थँक्स, धन्यवाद योगेश. तर पहिल्या 2 षटकांचा मित्र आपण विचार केला तर निश्चितच साजेशी कामगिरी धावपळकर दिसत नाही. प्रति षटक आपण विचार केला 7.50 सरासरी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांघिक, तिसरं गोलंदाजी संबंधित सोमनाथ संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. आणि बघूया येणाऱ्या 12 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. स्ट्राईक रोटेट करतो बिंदास नॉनश्री सचिन. आणि पहिला चेंडू थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू. निश्चित फलंदाज आपण पहिला थोडासा बॅकवर्डवर गेलो, चेंडूला स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू पासून बॅट थोडीशी आपण विभक्त पाहतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा अगेन्स्ट गोलंदाज सोमनाथ रॅटम. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा ऑफ साइडला खेळलाय. चेंडू डीप कव्हरला जातोय आउटफील्ड मधून. जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत मात्र एक दोन्ही फलंदाजाकडे चांगला वेळ आहे तो 2 धावा घेण्याचा. आणि या 2 धाव्याने मानकुली संघ पोहोचतोय 17 धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ. या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, त्या मान्यवर मंडळी भिवंडी तिकडे नामांकित असं व्यक्तिमत्व आपण पाहतो. भिवंडीचे माजी नगरसेवक. पुन्हा एकदा चेंडूला थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून आणण्याचा प्रयत्न, तो कुठेतरी पदल आली, ते पायांची हालचाल मोवण पाहायला मिळत नाहीये. सुरेख चेंडू, उत्तम चेंडू, उत्कृष्ट चेंडू, अप्रतिम चेंडू आपण पाहिला गोलंदाज सोमनाथ याचा. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ रायटम ओरचा मारा. आता मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. चेंडू ऑन साइडला केला जातो, चेंडू डीप मध्ये जातोय आउटफील्ड मधून. चांगलं क्षेत्ररक्षण, फेक मात्र रॉंग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न,
तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, बघूया. तिसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न केला जात होता, मात्र नकार दिला जातोय. आणि क्रिकेटमधून ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. धाव घेताना तुम्ही कॉलिंग करणं फार महत्वाचं असतं. 2 धावा मात्र कंप्लीट झालेल्या आहेत आणि या 2 धावणे मानकुली संघ 19व्या धावसंख्येवर पोहोचतोय. 2 बाद 19 तिसऱ्या षटकाला प्रारंभ. चला प्लीज थोडस बेल कमी घ्या मित्र. आजच्या स्पर्धेचं आपण जर वैशिष्ट्य पाहिलं तर निश्चितच सिद्धिविनायक अंजुरा संघ आणि अतिशय उत्कृष्ट कामगिरी याच्या स्पर्धेमधून केलेली आहे, क्वालिफाय झालेले आहे. आजच्या अंतिम फेरीमध्ये हा संघ दाखल झालेला आहे. निश्चितच शेवटच्या सामन्यामधून जर आपण विजय संपादित केला तर सुपर 3 मध्ये या संघाचा प्रवेश होईल. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू जेवढा सुंदरसा स्टेअर केला जातो, अतिशय देखना फटका, चेंडू मिस करतोय फलंदाज, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. इनिंग मधला चौकार पहिला पाहतोय फलंदाज. बिंदाशाच्या बॅट मधून आपण पाहिलं तर ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडासा स्टेअर केलं होतं. कुठल्या प्रकारचं क्षेत्रक्षण नव्हतं, खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. डीप थर्डमॅन सीमारेषेवर जाणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार. आणि चौकारनं आता मात्र थोडासा कमबॅक होतोय. मानकुली संघ धावसंख्या 4 ने पुढे असते ती 23. नाणा चषक 2021 या स्पर्धेचं मित्र आपण आगास पाहतोय. अतिशय सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट एक लवणजोग स्पर्धेचं आयोजन पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ पंचांकडे गाडी घेतोय, पंचांना क्रॉस करतो, राईट मोरचा मारा, स्ट्राईक रोडेट करतोय बिंदास. षटकातला मला वाटतं शेवटचा चेंडू शेष असावा. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू. फलंदाजी थोडासा सफल झाला होता, मला लाईन पासून थोडासा विभक्त आपण पाहिला, बॅट लाईन पासून आपण विभक्त वेळी लाईनअप करू शकला नव्हता, चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता, मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिर आहे, तर 3 षटकांची अंतिम धावसंख्या आहे ती 23. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आणि बघूया येणाऱ्या अंतिम षटकामध्ये हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर येणाऱ्या 6 चेंडू मधून एक मोठी धावसंख्या उभारणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की आपण जर एकंदरीत झून नांदुरके संघाचा विचार केला, झून नांदुरके संघाकडे बॅटिंग लाईनअप अतिशय चांगली आहे. खास करून सोमनाथ ज्याने या स्पर्धेमधून झलकावलं एक अर्धशतक. शेवटचा अंतिम अखेरचा गोलंदाज आपण सुरेशाला पाहतोय. निश्चितच व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय भिवंडीत एक नामांकित गायक ज्युनियर जगदीश पाटील म्हणून ज्यांना आपण ओळखतोय. आणि खरोखरच त्यांच्या गळ्यामध्ये खरोखरच सरस्वती विराजमान आहे. एक सुरेख सुंदर आवाज आतापर्यंत आपण त्यांचा ऐकलात. खास करून हल्दी समारंभामध्ये एक स्पेशलिस्ट आहे त्यांचे, एक उत्कृष्ट गायक म्हणून अतिशय प्रसिद्ध आहेत. आणि खास करून जगदीश पाटील यांची जी गाणी आहेत ती अतिशय सुरेख आणि सुरेख पद्धतीने ते गायतात. चेंडू लॉन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि निश्चितच 2 फलंदाजांमधून आपण व्यवस्थित संपर्क पाहत नाहीये, कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं. धाव घेण्याचा आत्मघातकी बिंदाशाचा फलंदाज बाद होतोय. एक धाव मात्र कंप्लीट आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 24. अजूनही येणाऱ्या 5 चेंडू मधून बघूया मानकुली संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. गणेश दादा केनी यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेट मतदारसंघ अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय. क्रिकेटमधून निश्चितच गणेशदादा केनी यांची अतिशय उत्कृष्ट कामगिरी आपण पाहतो. त्याचबरोबर नुकतीच निवडणूक 2021 आपण पाहिली आणि त्या निवडणुकीमध्ये एक राजकीय क्षेत्रामधून जबरदस्त भरारी गणेश केनी यांची आपण पाहिली. नवनिर्वाचित सदस्य म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि मला वाटतं निश्चितच जर त्यांच्या बाजूने ड्रॉ लागला तर गावाचे पहिले सरपंच ते होतील. जर पुरुषांची वर्णी लागली सरपंच पदासाठी तर निश्चितच गावाचे मला वाटते ते पहिले सरपंच असतील आणि ते गावाचे पहिले सरपंच व्हावेत. त्यासाठी त्यांना आम्ही आमच्याकडनं ऑल दी बेस्ट करतो, शुभेच्छा देतोय. खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, स्क्वेअर मारा, पंचायत समांतर धाव मिळते अवांतर. एका धावेने सगळ्या धावसंख्या
या ठिकाणी चेंडूला थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क साधता आला आणि चेंडू डीप स्क्वेअर लेगला जातोय. एक धाव मिळेल फलंदाजाला. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते 26. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतोय. लेफ्ट हँड राऊंडचा मारा स्ट्राईक रोटेट करतो. बेग हिटर सचिन माळी. सचिन माळी ऑन साइडला चेंडूला खेळतो. चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर मात्र चेंडूला कनेक्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू हुलकावणी देतो क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आउटफील्ड दमदार चौकार येतो शानदार. चौकार संघ धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या वधारते, सस्ते, नटते, पोकते, बहरते 30. अजूनही अंतिम षटकामध्ये 3 चेंडूंची फेक शेष आहे. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट हँड राऊंडचा मारा स्ट्राईक रोटेट करतो सचिन माळी. पुन्हा एकदा आपटेकर चेंडू, मात्र ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा घेता आला नाही. पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित साधता आला नाही. चेंडू डीपला जातोय. आउटफील्ड मधून मात्र जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तो मात्र दोन्ही फंद एक चांगला बेड आहे तो 2 धावा घेण्याचा. आणि या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 32. मात्र 40 धावाही मला वाटतं जू संघासाठी सेफ नसतील. मानकुळी संघाला जर कमबॅक करायचं असेल तर मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. उर्वरित अजून येणारे 2 चेंडू मधून निश्चितच 2 मोठे फटके आवश्यक आहेत. पुणे एकदा गोलंदाज सुरेश लेफ्ट हँड राऊंडचा मार्ग करतो. स्ट्राईक रोटेट करतो. संघाची सर्वात बिग हिटर सचिन माळी. पुन्हा एकदा चेंडूला ऑन साइडला केले जातं. आता मात्र आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण केलं जातं. मिळेल 1 धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 33. 333 बाळ्या मामा सिम्बॉल. शेवटचं षटक प्रगती पदावर. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे आणि बघू शेवटच्या चेंडूवर एकेरी, दुहेरी, तिहेरी, चौकार की षटकार की विकेट. देवानंद कशा प्रकारचा आनंद देतो बघूया. चेंडूला ऑफसाइडला खेळलं जातं. चेंडू आउटफील्ड मधून जोपर्यंत कलेक्ट केला जातोय तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेची मागणी. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाव्याने मानकुळी संघ पोहोचतोय 35 या धावसंख्येवर. आणि विजयाचं एक मापक लक्ष 36 धावांचं. प्रति षटकाचा विचार केला तर 9 धावांची सरासरी. तत्पूर्वी आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. आज निश्चित या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये की मान्यवर व्यक्तींचं शुभ आगमन झालेले आहे. त्या मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केलं जाणार आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं नाणचषक 2021 या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. त्या मान्यवर मंडळीमध्ये भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक मान्य श्री तुकारामजी चौधरी या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. आज आयोजकांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक मान्य श्री तुकारामजी चौधरी साहेब या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत आणि आयोजकांच्या वतीने त्यांच्या या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व आणि भिवंडीचे माजी नगरसेवक आणि टेमगर गावचे सुपुत्र नामांकित उद्योजक यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. अतिथी देव भव, अतिथी या देवासमान असतोय आणि या ठिकाणी अतिथींचं विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर
एक निश्चितच कला क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचा एक पाऊल पुढं आपण पाहतोय. एक सुरेख आणि सुंदरसा गायक जुन नांदुर्गी गावाचा सुपुत्र आहे, जो गावाचा गौरव आपण या व्यासपीठावर मंचावर पाहतोय. अजय पाटील, अजय पाटील यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे, कारण की निश्चितच कला क्षेत्रामधून अग्री समाजाचा एक पाऊल पुढं एक उत्कृष्ट गायक म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. जुगावचे सुपुत्र आहेत, जुगावचा गौरव म्हणून ज्यांची ओळख आहे, अजय पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय प्रमोदजी ठाकूर. प्रमोदजी ठाकूर एक क्रिकेटचे निष्क्रीम चाहते असून उत्तम क्रिकेटर आहेत, खास करून रेडेकल ठाकरापाडा संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. मी रोहिदास इतारकडे यांना विनंती करतो, आपण आपल्या शोभा असते त्यांचे विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. रॅडिकल ठाकरापाडा या संघाचे उत्कृष्ट कबड्डीपटू आणि त्याचबरोबर क्रिकेटपटू प्रमोद ठाकूर, प्रमोद ठाकूर यांच्यासाठी विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आमच्या गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विचारवंत नागरिक उंदऱ्या गट्या म्हात्रे यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. उंदऱ्या गट्या म्हात्रे, मी विनोदजी म्हात्रे यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभस्थित त्यांचं विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. आमच्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विचारवंत असं नागरिक उंदऱ्या गट्या म्हात्रे यांच्यासाठी विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतो आमच्या गावचे यंग जनरेशन एक युवा नेतृत्व विशालजी चौधरी, विशाल चौधरी यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. महेश चौधरी यांना विनंतीशील आपण आपल्या शोभा असते विशालजी चौधरी यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. विशाल चौधरी यांच्याकडे विशेष गौरवणी सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री कालीरामजी चौधरी, कालीराम चौधरी यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. महेशजी चौधरी आपण आपल्या शोभा असते याही मान्यवरांचा आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. आमच्या गावातील एक ज्येष्ठ नागरिक आहेत, समाजसेवक आहेत आणि क्रिकेटचे एक निष्किम चाहते आहेत आणि त्यांच्या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. धन्यवाद. व्यासपीठावर मंचावर काही मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान झाले, चुकून जर कोणाचं स्वागत आणि सन्मान राहिलं असतं तर दिलगिरी व्यक्त करतोय. अँड बॅक टू नावन क्रिकेट आपण पुन्हा मित्र मैदानाकडे जातोय. विजयाचं एक मापक लक्ष्य आहे ते जुन नांदुर्गे संघासाठी 36 धावांचं, प्रति षटकाचा विचार केला तर 9 धावांची सरासरी. प्रमोद सालामी गोलंदाज आणि पहिला चेंडू, निश्चित चेंडू बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू जातोय लॉंग नॉन स्टॉप सीमा चौकार. बॅटची हलकीशी कडा कुठं बॅट आणि चेंडू मध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला होता, मात्र एसटी रक्षक दक्ष नव्हता. झेल सोडला जातोय आणि चेंडू मात्र बीट करून सीमा रेषा बाहेर जातोय चौकार. आणि पहिल्या चेंडूवर एक लक फॅक्टर नसीबाचा चौकार जुन नांदुर्गी संघाला मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकते, बिनबाद 4. आज निश्चितच सामन्यामधून आपण गणेश दादा केनियन ऍक्शन मध्ये पाहतोय. डीप शॉट थर्डमॅन, एक सेफ फटका, क्रिकेट मधला अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही, फक्त एकच धाव आणि एका धावेने संघात धावसंख्या होती बिनबाद 5. विजयाचा मापक लक्ष आपण पाहतो 36 धावांचा प्रतिशतचा विचार केला 9 धावांची सरासरी. कुठल्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाहीये, फक्त आपण चेंडूला थोडंसं रोटेट करत आहे. शॉट फायनली एक सीमारेषा आपण जी पाहतो त्या 30 सर्कल मध्ये गणेश केनियन आपण पाहू शकता. एक संघाचं नेतृत्व करणारा उत्कृष्ट क्रिकेटर आहे. गेली कित्येक वर्ष एक चांगली बांधिलकी ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली 44वा मानकुली ए संघाची
तर मात्र सध्या त्यांचा राजकीय प्रवास चालू आहे. हापटेकर चेंडू आपण पाहिला होता, चेंडूला सुंदर पुलचा फटका, चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार येतो, चौकार संख्या धावसंख्या 9. आस्किंग रन रेट ची धावांची गती आहे प्रति षटकामागे 9 धावा. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आलेली, अजून 3 चेंडू खेळ शेष आहे आणि जी आवश्यक धाव गती आहे त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला जातोय. 9 धावा आतापर्यंत आलेली, उत्कृष्ट कामगिरी. चू संघाला जर या सामन्यामध्ये विजय संपादित करायचा असेल तर कुठल्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही आहे. डिफेन्सिव्ह खेळणं अत्यंत गरजेचं आहे. या उलट चौथ्या रोम मानकुली या संघाला विजय संपादित करायचा असेल तर निश्चितच जे टॉप ऑर्डरचे फलंदाज आहे त्यांना बाद करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रमोद फुलेंचा चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू, अतिशय उत्कृष्ट पार, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय, दणदणीत षटकार. अजब की गेंद गजब का शॉट, खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. आता मात्र थोडस विचार करावा लागेल चौथा राऊंड मानकुल ए संघाला, कारण पहिल्या षटकारात आपण पाहिलं होतं सोमनाथच्या बॅट मधून एक जबरदस्त सुरुवात. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकते 15. विजयाचं एक मापक लक्ष 36 धावांचं आणि दमदार सुरुवात आहे पहिल्या षटकारापासून, खास करून प्रमोद याच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा प्रहार, आता मात्र चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँडवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आहे, कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं, खाली क्षेत्रामधून चेंडू वन बाउन्स एका टप्प्याने जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकते 19. पहिल्याच षटकारापासून विजयाची चाहूल देणारे फटके आपण पाहतोय सोमनाथ याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा प्रमोद, आता मात्र मिस टाइम फटका, फटका फसतो की काय बघूया. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि मित्र या ठिकाणी निश्चित आपण झेल नाही सोडला तर आपण कदाचित मॅच सोडता. कॉलिंग करणं फार महत्वाचं असतं झेल घेताना. कदाचित प्रमोद आपण जर झेल जिंकण्यासाठी सरसावले असता तर आपण निश्चित झेल कलेक्ट केला असता. अवी याच्यावर आपण विश्वास संपन्न केला, मात्र अवी त्या विश्वासाला पात्र ठरला नाहीये. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं आणि ह्याच बरोबर एक धाव दिली जाते आणि सर्व सॉरी मला वाटतं कुठल्या प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू निश्चित आपण पाहिला, मात्र सर्वात महत्वाचा फलंदाज आपल्याला या ठिकाणी बाद करता आला असता. एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, विजयाची चाहूल देणारी सुरुवात आपण पाहिली जून नांदुरकी संघाच्या माध्यमातून, खास करून सोमनाथच्या बॅट मधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 19. विजयापासून अजूनही बघूया आमचे गुणलेखक. 17 धावा दूर, 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. आस्किंग रन रेट आता बदलतो, कुठेतरी समीकरण बदलतंय. बिंदास याला मात्र आता बिंदास गोलंदाजी करावी लागेल. मागच्या सामन्यामधून ज्यांना अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. एक धाव मिळते, एक धाव संख्या धावसंख्या होती ती 20 आणि विजयापासून फक्त आणि फक्त 16 धावा दूर आहे. 17 चेंडूंचा खेळ शेष आहे. सामन्यावर परिपूर्ण एक पकड मजबूत झालेली आहे ती जून नांदुरकी संघाची. त्यांना सोडून जाणारा चेंडू निश्चित आपण पाहतोय, बघूया एक्झिट चेंडू कुठून ब्रश झालाय. 22चा इशारा येतोय पंचांचा. 4 धावेचा निर्वाळा, या 4 धावांनी संख्या धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते 24. मित्र ज्या अवंतर धावा असतात, एक बोनसच्या रुपये जे धावा असतात, कुठेतरी संघाला पराभवाच्या काही देणारे असतात. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो, राईट आर्म राऊंडचा मारा बिंदास करतोय. थोडासा शॉर्ट चेंडू आपण निश्चित पाहिलं तर फलंदाज थोडासा शफल होते चेंडूला
ऑन साइडला केलं जातं. फेक मात्र थोडस कुठेतरी रॉंग इन. आणि या ठिकाणी असं वाटतं की मानकुली संघाने सामना सोडून दिले की काय. 3 धावा. या 3 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 27. अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू ऑन साइडला जातोय. डीप मधून जोपर्यंत चेंडूला उचललं जातं तो पण मात्र एक धाव काढण्याची संधी आणि एका धावेने संघाची धावसंख्या होती 28. आता विजयापासून फक्त आणि फक्त 8 धावा दूर आहे आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती फलंदाज सोमनाथ याला, ज्याच्या बॅट मधून नेहमीच आपण पाहतोय चौकार आणि षटकारांची आतिषबाजी. डिफेन्सिव्ह फटका. चेंडू हलक्या बॅटने फक्त थोडासा फ्लिक केलं जाते. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. मिळे 1 धाव. धावसंख्या एकाने पुढे सरकते ती 29. कालच्या सामन्याचा मित्र आपण विचार केला निश्चित खाडी संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कालच्या स्पर्धेतला विजेता संघ सुपर 3 मध्ये संघाने प्रवेश केलेला आहे. चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहिला. फलंदाज निश्चित थोडासा शपल झाला होता. चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट पडीमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. बीजापासून फक्त आणि फक्त 7 धावा दूर आहे. 12 चेंडूंचा खेळ अवी येतोय गोलंदाज. निश्चितच फर्निकरांना साजेशी कामगिरी साधता आली नव्हती. बारा चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयापासून फक्त आणि फक्त 7 धावा दूर आहे. 7-12. अवी वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा. राईट मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो सोमनाथ. चेंडूला सुंदरसा ऑफ ड्राईव्ह. अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू ग्राउंडेड होतोय. सरळ सीमाच्या बाहेर जातोय. चौकार येतोय आणि चौकारनं विजयाचं लक्ष किंवा दार उघडलं जातं. समीप जवळ लगत पोहोचतोय झुन अंतर्गत संघ. विजयापासून फक्त आणि फक्त 3 धावा दूर आहे. चला अंजुरिया संघाचा संघनायक आपण टॉसबॉक्सची संपर्क साधायचे. चेंडूला शॉर्ट अँड पुल केले. नोमॅन्स लँडवर आपण निश्चित चेंडू पाहतोय. आउटफील्ड मधून आपण पाहतोय दयानंद चेंडूला कलेक्ट करतोय. एका टप्प्याने मात्र चेंडूला कलेक्ट केलं जातं. मिळेल फक्त 1 धाव. विजयापासून आता 2 धावा दूर आहे. सर्वात महत्वाचं आतापर्यंत कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद झालेला नाही. नाबाद खेळी आपण पाहतोय. स्कोर लेवल झालेले इक्वल झालेले. विजयापासून फक्त 1 धाव दूर आहे. चला सिद्धिविनायक अंजुरिया संघाचा संघनायक आपण लगेच नाणेफेसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे आणि मान्यवर कक्षामधून आपण पाहतोय मान्यश्री तुकारामजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आजच्या एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक केले जाणार आहे आणि गणेश दादा केनी आपण व्यासपीठावर मंचावर यायचंय. हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडासा टॅप केलं जातं. चेंडू पॉइंट सीमरशी ट्रॅव्हल प्रवास करतोय. चौकार येतोय. एक विजयी चौकार आपण सोमनाथ याच्या बॅट मधून पाहतोय. हडलक चौथा हिरवा मानकुली ए अँड गुड लक आई जोगेश्वरी झुन नांदुरकी अँड गुड लक अजय पाटील. निश्चित थोडासा आपला संघ कुठे विजयाच्या उंबट्यावर आपण पाहतोय आणि अजय पाटील यांच्या चेहऱ्यावर थोडासा स्मित हास्य. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष त्याचबरोबर नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत मानकोळी आणि चौथा हिरवा मानकुली ए या संघाचे सर्व मान्य श्री गणेशजी केणे आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय.
तर निश्चितच सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार एक उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली होती पॉवर प्लेच्या षटकारामधून फक्त आणि फक्त 5 धावा आणि एक महत्वाचा फलंदाज ज्याने बाद केला होता तोच ठरतो या स्पर्धेचा मानकरी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गणेश आपण स्टेजवर यायचंय. त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फोर्टिफिकेट संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष, नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत मानकुली आणि चौथा मानकुली संघाचे सर्व गणेश केणी साहेब आपणही व्यासपीठ मंचावर यायचंय. तर मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिला जातोय गणेश याला. उत्कृष्ट गोलंदाजी, खरोखरच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवले होते या गोलंदाजाने. कुठल्या प्रकारे स्वातंत्र्य दिलं नव्हतं एक बलाढ्य अशा संघाच्या सलामीवीरांना, आणि तिथेच विजयावर त्यांनी आगेकूच केली होती पहिल्या षटकातच. तर मी विनंती करेन सन्माननीय तुकारामजी चौधरी, आजच्या या संध्याकाळच्या सत्रातील सर्व महत्वाचे अतिथी आमचे, तसेच गणेशजी केने, तसेच ठाकराच्या पाडा येथून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले प्रमोदजी ठाकूर, उत्कृष्ट कबड्डीपट्टू. या मान्यवरांना विनंती असेल की आपण, तसेच ज्येष्ठ नागरिक उंदऱ्या बुवा यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते तिथे मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे गणेश याला. केनी साहेबांच्या हस्ते इथे, तसेच प्रमोदजी ठाकूर यांच्या हस्ते, तुकारामजी चौधरी यांच्या हस्ते ते बक्षीस दिलं जाते, ट्रॉफी दिली जाते मॅन ऑफ द मॅच म्हणून. 4 प्रकारची बक्षीस आहे तिथे मॅन ऑफ द मॅच म्हणून. त्यानंतर गणेशजी केने साहेबांच्या हातून गिफ्ट वाउचर दिलं जाते. त्यानंतर एक आकर्षक अशी कॅप, टोपी प्रमोद ठाकूर ठाकराच्या पाड्यावरून आलेले एक उत्कृष्ट कबड्डीपटू, क्रिकेटपटू यांच्या शुभ हस्ते दिली जाते. आणि त्यानंतर ज्येष्ठ नागरिक उंदरा बुवा यांच्या शुभ हस्ते गिफ्ट वाउचर दिले जाते. अशा प्रकारे 4 प्रकारची ते बक्षिसे देऊन गौरव केला जातोय मॅन ऑफ द मॅच. तरी ते नाणेफेक आता होणार आहे. सन्माननीय श्री तुकारामजी चौधरी आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक होणार आहे. चला, कर्णधार दोन्ही संघाचे या. विश्राम तुम्ही 5 मिनिटे करायचे आहे. तत्पूर्वी आपण नाणेफेक करून घेऊया. सिद्धिविनायक अंजूर संघाचे कर्णधार आहेत आई जोगेश्वरी दून अंदुरकी संघाचे कर्णधार. सिद्धिविनायक अंजूर संघाचे कर्णधार संजय मनेरा इथे हजर आहेत. त्यानंतर आई जोगेश्वरी संघाचे कर्णधार इथे आहेत. चहावाल्या आपण आपला जो आस्वाद आमच्या सिद्धिविनायक अंजूर संघाच्या खेळाडूंना सुद्धा द्यायचा आहे. दोन्ही अतिथी इथे आहेत आणि या कॉईनची ओळख आहे. एका बाजूला श्री सोनादेवी टेमघर असे लिहिले आणि दुसऱ्या बाजूला नाना चषक 2021 असे लिहिले आहे. तर सुरुवातीला कोण बोलणार आहे ते ठरवायचे आहे. अंजूर संघाने नाना चषक असं कॉल केले, मात्र आई जोगेश्वरी संघाच्या कर्णधाराच्या बाजूने कॉल लागलेला आहे. तर दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थान बनवायचं. मी साहेबांना विनंती करतोय केने साहेबांचा उचित असा सन्मान करायचा आहे.
एक भगवी शाल, मायेची शाल, प्रेमाची शाल त्यांना दिली जाते, एक मैत्रीचं प्रतीक म्हणून. तसेच पुष्पगुच्छ दिलं जाते. खूप खूप धन्यवाद दोन्ही मान्यवरांचं. आणि त्यानंतर आपण नाणेफेक जिंकलेले जून आंदोलकी संघाने साई पाटील. आपण आता सर्व पूर्ण दिवसभराची मेहनत जी केलेली आहे तिचं मात्र आता चीज होणार आहे. तर काय निर्णय असेल या संध्याकाळच्या सत्रात? क्षेत्ररक्षण. आज प्रत्येक संघाने क्षेत्ररक्षणच घेतलेलं आहे. सकाळपासून खेळतायत. कसं वाटलंय या स्पर्धेमध्ये इथे या मैदानावर खेळताना? खूप छान वाटलं. खूप सुंदर ग्राउंड आहे, अरेंजमेंट वगैरे खूप एकदम सुंदर आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. तर अनेक ठिकाणी तुमचा जो विजय रथ आहे तो थांबलेला होता, मात्र इथे तुम्ही एक नव्या उमेदीने उतरलेले आहात. तर आम्हाला काय एक वेगळं इथे पाहायला मिळेल? हो हो, नक्कीच. आम्ही आमचा 100% खेळ करून दाखवू. तर या समोरचा संघ सुद्धा बलाढ्य संघ, याच्यासमोर काही वेगळी रणनीती? ते आता मैदानातच ठरवू आम्ही. नक्कीच तुमच्या सर्व खेळाडूंना बेस्ट ऑफ लक असेल. त्यानंतर आपण नाणेफेक हारलेला आहात आणि महत्त्वाचा सामना आहे, पूर्ण दिवसभराची मेहनत आता फळाला येणार आहे. तर तो नाणेफेक हारल्याचा काही तुमच्यावर थोडासा म्हणजे परिणाम? बघा, नाणेफेक हरल्याचा काही परिणाम नाही. आम्ही 40च्या वर जाण्याचा प्रयत्न करणारच, याच्याबद्दल नो प्रॉब्लेम. स्वतः तुम्ही गोलंदाज आहेत आणि चांगली फलंदाजी सुद्धा आपली झालेली आहे. एकच संधी देऊ इच्छितो की या गटातनं अख्ख्या दिवसातनं आम्हाला निघायचं आहे, बस एवढाच आमचा प्रयत्न राहील. अतिशय सुरेख अशी प्रतिक्रिया दिली आहे, म्हणजे एक जिद्द दाखवलेली आहे त्यांनी. दोन्ही संघाचे कर्णधार नक्कीच जोशात आहेत. तर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आहे. प्रेक्षकांना मात्र एक चांगला सामना पाहायला मिळावा अंतिम आजच्या दिवसातील, अशी आशा करतोय. आणि समालोचन कक्षाकडे तुम्हाला घेऊन चलतोय, तिथे सज्ज आहेत मोहन भोईर दादा. तर मित्रांनो, क्रिकेट आज खूप फैलावलेला आहे, अनेक तरुणांचा जीव की प्राण झालेला आहे आणि ही स्पर्धा अतिशय भव्य अशी आहे. नाना स्पोर्ट टेमघर संघाने भव्य अशी स्पर्धा आयोजित केलेली आहे. ही स्पर्धा पाहून नक्कीच आमच्या आजचे अतिथी सन्माननीय श्री तुकारामजी साहेब यांना दोन शब्द बोलण्याचा मोह झालेला आहे. ते काहीतरी आपल्याला मार्गदर्शनपर दोन शब्द बोलणार आहेत. तर मी विनंती करतोय की आमच्या खेळाडूंना मार्गदर्शन करायचे. मंचावर उपस्थित सर्व आयोजक, नाना स्पोर्ट्स भव्य ट्रॉफी यांच्या मार्फत आज या ठिकाणी ज्या संघाचे सामन्यांचे आयोजन केलेले आहे, या सामन्यामध्ये ज्या ज्या संघांनी भाग घेतलेला आहे त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन करतो. आपण ज्या ठिकाणी खेळतो, आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, हे अतिशय उत्कृष्ट आणि स्वच्छ आणि चांगलं ग्राउंड आहे. आत्तापर्यंत या ठिकाणी या गावात जेव्हा जेव्हा सामने झाले त्यावेळेस आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे उत्कृष्ट आणि शांततेत खेळ करून या सर्व भाविकांचं की या सर्व प्रेक्षकांचं आपण मन लुभावलं आहे, मन जिंकलेली आहेत. त्याचप्रमाणे आपण सर्वांनी अशाच पद्धतीने खेळ करून आम्हाला उत्स्फूर्त करावे आणि प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा सामने होतील तेव्हा तेव्हा आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. या आपण सर्व खेळत असताना कोणी एक जण पराजय होईल, कोणाचा विजय होईल, पण पराजय ही अपयश हे यशाची पहिली पायरी आहे असं समजून आपण पुढच्या वेळेस याच ग्राउंडवर याच ठिकाणी अपयश पचवून पुन्हा विजयी होऊ अशी अपेक्षा घेऊन किंवा अशा अपेक्षा मनात ठरवून आपण सर्वांनी खेळ खेळायचा आहे, खेळावृत्तीने खेळायचं आहे. या संयोजक नाना स्पोर्ट्सच्या संयोजकांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी जे खेळणारे सर्व संघ आहेत, या ठिकाणी खेळणाऱ्या संघाला आपण चांगल्यातली चांगली सेवा द्यावी
चांगल्यातलं चांगलं त्यांना मान सन्मान द्यावं, जेणेकरून ते आपणाकडे किंवा आपल्या संघाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा सामने भरवतील तेव्हा आपल्याला चांगली सेवा देतील अशी अपेक्षा धरून आपण सर्वांनी त्यांना चांगली सेवा द्यायची, चांगलं त्यांचा मान सन्मान करायचं आहे. असं करत असताना आपण सर्व लोक आहोत, आपण सर्व लोकांनी त्यांच्या पाठीशी उपस्थित राहावं. त्या सर्वांना धन्यवाद देतो. नाना स्पोर्ट्सचे प्रमुख संयोजक विजय चौधरी, सतीश चौधरी, विनोद म्हात्रे, प्रकाश, दीपक पाटील इत्यादी हे सर्व प्रमुख आहेत. या प्रमुखांना मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या हे सामने उत्कृष्ट प्रकारे पार व्हावेत असे आशीर्वाद देतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरोखरच साहेबांनी अतिशय मोकळ्या मनाने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. खरोखर मार्गदर्शन पण केलेलं आहे आणि या स्पर्धेची वाहवा स्तुती सुद्धा केलेली आहे आणि खेळाडूंना प्रोत्साहित सुद्धा केलेलं आहे, संघांना प्रोत्साहित केलेलं आहे, कर्णधारांना प्रोत्साहित केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपल्या मार्गदर्शनाची जी गरज होती ती आपण भरून काढलेली आहे आणि शुभ आशीर्वाद सुद्धा सर्वांना दिलेले आहेत, त्याबद्दल आपले विशेष आभार. गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या DJ